बघा आपण प्रॅक्टिस सेट 1.1 त्याच्यामधलं पहिलं सम डिस्टन्स कसं फाइंड करायचंय ते बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 पॉइंट्सला पॉझिटिव्ह कोऑर्डिनेट्स असताना कसं फाइंड करायचंय, 2 पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स अपोजिट असतील म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह ते असतील त्याचे सुद्धा एक्झाम्पल सकाळच्या पिरियडमध्ये आपण बघितलेलं आहे, ह्याच्या आधीच्या पिरियडमध्ये बघितलेलं आहे. आता आपल्याला आणि आपण अजून एक काय बघितलं, बिटवीननेस सुद्धा बघितलेला आहे. आता बिटवीननेस जो आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे, 3 पॉइंट्स जर कोलिनियर असतील तर आपल्याला त्यांच्यामध्ये बिटवीननेसची पॉसिबिलिटी ही आपण बघितलेली आहे. आता त्याच्यात एक बिटवीननेसच्या पॉसिबिलिटीज 3 पॉइंट्स कोलिनियर असतील तर ह्या 3 पॉसिबिलिटीज आहेत. इफ पी क्यू आर आर 3 कोलिनियर पॉइंट्स देन फर्स्ट पॉसिबिलिटी क्यू इज इन बिटवीन पी अँड आर. सेकंड काय असणार आहे, आर पॉइंट हा पी आणि क्यूच्या मध्ये येऊ शकणार आहे. आणि थर्ड पॉसिबिलिटी कोणती असणार आहे, पी इज इन बिटवीन आर अँड क्यू. हे झालं बिटवीननेस. आता बिटवीननेस तुम्ही एक एक्झाम्पल इथलं बघितलं कोणतं आहे, तर दिलेले पॉइंट्स 3 पॉइंट्स आहेत आणि तुम्हाला काय दिलेले आहेत, 3 सेगमेंट पॉइंट्स मधलं डिस्टन्स दिलेले आहेत. ए बी पॉइंट मधलं डिस्टन्स, बी सी पॉइंट मधलं डिस्टन्स, ए सी पॉइंट मधलं डिस्टन्स, हे 3 डिफरंट डिस्टन्सेस दिलेले आहेत. आता याच्यामध्ये हे 3 पॉइंट्स कोलिनियर आहेत, नंबर लाईन वरती आहेत म्हटल्यावरती हे तिन्ही पॉइंट्स काय आहेत, कोलिनियर. आता त्याच्यातलं ग्रेटर डिस्टन्स बघायचं कोणतं आहे, बीसी, ते किती आहे 11. मग राहिलेल्या 2 डिस्टन्सेसची काय करायची, ऍडिशन, ते तुमचं येणार आहे इक्वेशन सेकंड. आणि नंतर इक्वेशन 1 आणि 2 वरून काय येणार आहे, डिस्टन्स बिटवीन पॉइंट बी अँड सी इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए बी प्लस डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए सी, हे येणार आहे. आणि याच्यावरून आपल्याला काय सांगता येणार आहे, बघा इथे हा ए पॉइंट या 2 डिस्टन्सेस मध्ये कॉमन आहे. देअरफॉर ए इज इन बिटवीन बी अँड सी. ए पॉइंट लाईज बिटवीन बी अँड सी. हे एक सम तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर आता आपण एक्सरसाइज जो आहे त्या एक्सरसाइज मधला पहिला क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे. सेकंड क्वेश्चन मध्ये सुद्धा काय आहेत, कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. इफ द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए इज एक्स अँड बी इज वाय, फाइंड डिस्टन्स ए बी. आता इथे तुम्हाला डिफरंट व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय दिलेले आहेत या सम मध्ये. आणि तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, तर डिस्टन्स बिटवीन पॉइंट्स ए अँड बी. कोऑर्डिनेट ऑफ ए इज डिनोटेड बाय एक्स अँड कोऑर्डिनेट ऑफ बी इज डिनोटेड बाय वाय. कळले, एक्स हा काय आहे ए चा कोऑर्डिनेट आणि वाय हा काय आहे बी चा कोऑर्डिनेट. आता आपण वी विल सी द फर्स्ट सम. आपल्याला काय फाइंड करायचंय, डिस्टन्स आपल्याला डिस्टन्स ए बी फाइंड करायचंय. पण तिथे डायरेक्ट ए चे आणि बी चे कोऑर्डिनेट्स कशामध्ये दिलेले आहेत, एक्स आणखी वाय मध्ये. आता फर्स्ट सम मध्ये बघा, एक्स इज इक्वल टू, हा आपला कुठला आहे प्रॅक्टिस सेट, त्याच्यामधलं कोणतं सम आहे, प्रॅक्टिस सेट 1.1. आणि त्याच्यामधलं आपण क्वेश्चन सेकंड, त्याच्यामधलं फर्स्ट. आता हिअर कोऑर्डिनेट ऑफ ए, पहिल्यांदा एकदा आपण लिहून घेऊयात इथं. कोऑर्डिनेट ऑफ ए काय आहे, इज एक्स अँड कोऑर्डिनेट ऑफ बी इज वाय. मग आता आपल्याला व्हॅल्यूज बघायच्या आहेत, ए आणखी बी च्या व्हॅल्यूज. आता कोणत्या कोणत्या आहेत, इथं फर्स्ट सम बघा, एक्स इज इक्वल टू ए आणि काय आहे वाय इज इक्वल टू 7. आता याचा अर्थ काय झाला, ए पॉइंटचा कोऑर्डिनेट काय आहे 1 आणि बी चा कोऑर्डिनेट काय आहे 7. मग आता तुम्हाला काय करायचंय, डिस्टन्स ए बी फाइंड करायचंय. म्हणून आता ह्याच्यामध्ये देअरफॉर याच्यावरून तुम्हाला काय लिहायचंय, कोऑर्डिनेट ऑफ ए इज इक्वल टू 1 लिहायचं. त्याच्यानंतर कोऑर्डिनेट ऑफ
बी इज इक्वल टू बी चा कोऑर्डिनेट कशाने डिनोट झाला इथं फक्त वाय, म्हणून त्याची व्हॅल्यू काय आहे 7. आता कंपॅरिझन या दोघांच्या मध्ये करायचं. कंपॅरिझन मध्ये मोठा कोणता आहे 7 इज, पहिल्यांदा बघायच्या त्यांच्या साइन्स काय आहे, दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. 7 इज ग्रेटर दॅन 1. हिअर 7 इज ग्रेटर दॅन 1. आता याच्यामध्ये काय होणार आहे, देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी इज गिव्हन बाय, काय असतं डिस्टन्सचा फॉर्म्युला, तर याच्यामध्ये डिफरन्स बिटवीन द कोऑर्डिनेट्स, ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. ग्रेटर आहे 7, स्मॉलर आहे 1, म्हणून 7 मायनस 1 किती येणार आहे ते 6. म्हणून देअरफॉर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू काय येईल 6. अशा प्रकारे हे झालं तुमचं फर्स्ट सम. आता त्याच्यानंतर तुम्हाला सेकंड सम बघा. सेकंड सम मध्ये काय दिलेलं आहे, तर x इज इक्वल टू 6, y इज इक्वल टू -2. x ची व्हॅल्यू काय आहे 6, सेकंड मध्ये x इज इक्वल टू 6 आणि y इज इक्वल टू काय आहे -2. एक कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे, एक कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे. जसा तुम्ही डिस्टन्स फॉर्म्युल्यासाठी बघताय तोच फॉर्म्युला इथं वापरायचा आहे, पण पहिल्यांदा आपल्याला काय लिहायचं आहे, 2 पॉइंटचे कोऑर्डिनेट्स डिफाइन करायचे. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ ए इज इक्वल टू 6 आणि दुसरा कोऑर्डिनेट ऑफ बी इज इक्वल टू काय येणार आहे, बीचा कोऑर्डिनेट काय दिलाय y आणि त्याची व्हॅल्यू काय आहे -2. लक्षात आलंय. आता याच्यामध्ये काय होणार आहे, आता आपल्याला कंपॅरिझन करायचंय यांच्यामध्ये. ग्रेटर कोणता आहे, जो पॉझिटिव्ह असतो तो ग्रेटर, निगेटिव्ह नंबर काय असतो स्मॉलर. म्हणून इथं काय येणार आहे, हिअर ह्या कंपॅरिझनचं स्टेटमेंट जी के ह्याला काय असणार आहे, तुम्हाला मार्क असणार आहेत ह्या स्टेपला. 6 इज ग्रेटर दॅन -2. आणि आता देअरफॉर डिस्टन्स ए बी, डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी काय येणार आहे 6 मायनस, आता हा जो स्मॉलर कोऑर्डिनेट आहे त्याला साइन काय आहे मायनस, म्हणून तुम्ही काय करणार आहात ब्रॅकेट मध्ये लिहायचं -2. आता ब्रॅकेट ओपन करून घ्यायचंय, 6 मायनस इंटू मायनस काय येणार आहे +2 आणि 6 + 2 किती येणार आहे 8. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी किती येणार आहे 8 येणार आहे. हे तुमचं सेकंड समचं काय आहे आन्सर. ज्या वेळेला आपल्याला आन्सर मिळतं त्यावेळेस काय सवय ठेवायची, त्याला स्क्वेअर बॉक्स करण्याची सवय ठेवायची. लक्षात आले, म्हणजे हे तुम्हाला आन्सर आहे हे समजतं. आता आपण कोणतं बघणार आहोत बघा. आता हे सम्स आहेत इथं. आता ह्याच्यामध्ये हे सम सुद्धा थर्ड मध्ये एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह, एक्स म्हणजे ए चा कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे, वाय पॉझिटिव्ह म्हणजे बी चा कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे. म्हणजे एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह कसं करायचं ते बघितलं तुम्ही सम. आता -3 आणि 7 याच्यामध्ये ग्रेटर कोणता असणार आहे, 7 हा काय असणार आहे ग्रेटर, म्हणून तुम्ही 7 मायनस ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार तुम्ही -3 आणि हे सम तुम्हाला सॉल्व्ह करायला येईल. हे तुम्ही सॉल्व्ह करायचं. आता मी कोणतं सम घेणार आहे, फोर्थ सम, की ज्याच्यामध्ये दोन्हीही कोऑर्डिनेट्स काय आहेत निगेटिव्ह आहेत. दोन्ही कोऑर्डिनेट्स काय आहेत निगेटिव्ह आहेत, म्हणून मी त्याच्यातलं फोर्थ सम घेणार आहे. आणि आता म्हणजे सेकंड क्वेश्चन मधलं फोर्थ सम, वेअर एक्स इज इक्वल टू काय आहे -4 अँड वाय इज इक्वल टू -5. आता इथं तुम्हाला पहिलं स्टेप काय आहे, खूप जण कंटाळा करतात, डायरेक्ट डिस्टन्स ए बी लिहायचं नाही. पहिल्यांदा ए चा कोऑर्डिनेट तुम्ही डिफाइन करायचा, बी चा कोऑर्डिनेट काय आहे ते सुद्धा डिफाइन करायचंय. आणखीन मग तुम्ही कंपॅरिझनचं स्टेटमेंट असायला पाहिजे. आणखीन मग तुमचं कोणतं स्टेटमेंट येणार आहे, डिस्टन्स म्हणजे हा फॉर्म्युला येणार आहे. ग्रेटर कोऑर्डिनेट मधून स्मॉलर कोऑर्डिनेट काय होणार आहे मायनस. मग आता व्यवस्थित काय करायचं आहे, कोऑर्डिनेट ऑफ कुठला डिफाइन करायचा पहिल्यांदा, कोऑर्डिनेट ऑफ ए. काय आहे कोऑर्डिनेट ऑफ ए -4. त्याच्यानंतर कोऑर्डिनेट ऑफ बी. अँड व्हॉट इज कोऑर्डिनेट ऑफ बी, इथं y ची व्हॅल्यू आहे -5. कारण का लिहितोय आपण, तर कोऑर्डिनेट ऑफ ए हा काय आहे x न डिनोट झालाय आणि कोऑर्डिनेट ऑफ बी कशानं डिनोट झालेला आहे y न डिनोट झालेला
आहे. म्हणून आपण काय करतो, ज्या एक्स ची व्हॅल्यू आहे ती म्हणजे तुमचा ए कोऑर्डिनेट, वाय ची व्हॅल्यू आहे ती म्हणजे काय असणार आहे, तर बीचा कोऑर्डिनेट. बीचा कोऑर्डिनेट काय आहे, -5. आता याच्या नंतरच्या स्टेपला तुम्हाला काय करायचंय, कंपॅरिझन करायचं आहे, म्हणजे तुलना करायची आहे. हिअर आता -4 -5 हे तुम्ही 8वीत पण बघितलंय. -4 हा 0च्या जवळ असणार आहे डाव्या बाजूला -5 पेक्षा, म्हणून -4 हा काय आहे, ग्रेटर दॅन -5. -4 इज ग्रेटर दॅन -5. आता तुम्हाला काय करायचं आहे, देअरफॉर फॉर्म्युला लिहायचा, डिस्टन्स ए बी, डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी, यांच्यामध्ये ए आणि बी मध्ये काय असायला पाहिजे, कॉमा असला पाहिजे. डिस्टन्स असेल त्यावेळेस डी हा बाहेर ब्रॅकेट घालायचं, पहिला पॉइंट ए आणि दुसरा पॉइंट बी यांच्यामध्ये काय ठेवायचं आहे, कॉमा. रीड करताना कसं करायचं, डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी इक्वल टू ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. आता ग्रेटर कोऑर्डिनेट कोणता आहे तुमचा, -4 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. स्मॉलर कोऑर्डिनेटला साइन काय आहे, मायनस, म्हणून त्याला कशामध्ये लिहायचं, ब्रॅकेटमध्ये लिहायचं. आता इथं -4 मायनस मायनस काय येणार आहे, +5. आता जर डिफरन्स घेतला तुम्ही तर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू, ह्या दोन्ही सम्सला बघा, दोन्ही नंबर्सला अपोजिट साइन्स आहेत आणि अपोजिट साइन्स असल्यावरती काय करायचं असतं, सबट्रॅक्शन, ग्रेटर नंबरची साइन आन्सरला. इथं ग्रेटर कोणता आहे, 5 ग्रेटर, त्याला साइन आहे पॉझिटिव्ह, आणखीन 4 निगेटिव्ह, या दोघांच्या मध्ये सबट्रॅक्शन होणार आहे आणि त्यांचं सबट्रॅक्शन येणार आहे 1. पॉझिटिव्ह साइन नाही दिली तरी चालते. म्हणून डिस्टन्स ए बी, डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी किती आलेलं आहे, 1 युनिट्स. लक्षात आलंय हे सम. आता याच्यामध्ये जे सम्स आहेत राहिलेले, हा हे 5th सम आहे, 6th सम आहे, हे तुम्ही करायचे आहेत. लक्षात आलंय का. आता आपण नेक्स्ट सम बघूयात. आता फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो विच फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू. आता इथं तुम्हाला काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्याचा मध्ये ऑब्झर्व करायचंय. आता पहिली इन्फॉर्मेशन आपण बघायची, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. आता त्याच्यामध्ये काय करायचे, दिलेले जे पॉइंट्स आहेत त्यांच्यामध्ये काय आहेत, विच बिटवीन पॉइंट लाईज बिटवीन द अदर टू, कोणता पॉइंट इतर दोन पॉइंटच्या मध्ये लाय होतो हे फाइंड करायचे. आणि इफ द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट सो, म्हणजेच याच्यामधून दोन्ही पण पॉइंट्स कोलिनियर आहेत का नाहीत हे पण सांगायला येणार आहे. जर असतील तर आपल्याला, जर पॉइंट्स कोलिनियर असतील तर कोणता पॉइंट इतर दोन पॉइंट्सच्या मध्ये लाय होतो, आणि जर तुम्हाला कोलिनियर दाखवता येत नसतील, म्हणजे हे स्टेटमेंट जे आहे कोलिनियरचं ते जर होत नसेल तर, म्हणजे काय म्हणायचं, ट्रू येत नसेल तर काय म्हणता येणार आहे, द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर. कोलिनियर त्याच्यातलं आता आपण पहिलं कोणतं बघूयात, तर फर्स्ट सम बघूयात. आता हे सम मात्र केअरफुली लक्षात ठेवा आणि ह्याच्यातले आपण सगळे बघूयात. 1-2 शेवटचे प्रॅक्टिसनं तुम्हाला येतीलच. आणखीन आता फक्त आपण पहिली इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे ती बघूया. आता दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून आपल्याला काय लक्षात येणार आहे, विच 3 पॉइंट्स आर देअर. आयडेंटिफाय करायचे, कोणते कोणते पॉइंट्स आहेत हे आयडेंटिफाय करता आलं पाहिजे आपल्याला. मग ते पॉइंट्स पहिला आयडेंटिफाय करायचे. आता हे तुमचं क्वेश्चन नंबर 3 आणि त्याच्यामधलं कोणतं येणार आहे, वी शुड टेक फर्स्ट सम. आता मी हे सगळं लिहिलेलं नाही, त्याचं हेडिंग तुम्ही लिहायचं आहे वहीमध्ये सोडवताना. लक्षात आलंय. आता सुद्धा तुम्ही वही पुस्तक घेऊन बसायचंय आणि थोडंफार आपल्याला करायला आलं पाहिजे. आता पहिल्यांदा दिलेली इन्फॉर्मेशन सम लिहा, डिस्टन्स पी आर इज इक्वल टू 7. त्याच्यानंतर डिस्टन्स पी क्यू इक्वल टू 10. त्याच्यानंतर अजून काय दिलंय तुम्हाला, डिस्टन्स बिटवीन पॉइंट क्यू अँड आर इज गिवन ॲज 3. आता हे डिस्टन्सेस तुम्हाला दिलेले आहेत. आता याच्यातलं काय करायचं आहे, कोणता पॉइंट, पहिल्यांदा पॉइंट्स कोणते आहेत, तर पॉइंट्स आहेत पी क्यू आणि आर. हे 3 डिस्टन्स तुम्ही ऑब्झर्व केले तर तुम्हाला ह्या 3 डिस्टन्सेस वरून कोणते पॉइंट्स आहेत लक्षात येतं. देर आर 3 पॉइंट्स पी क्यू अँड आर. आता याच्यामध्ये ग्रेटर डिस्टन्स कोणता आहे, विच इज द ग्रेटर डिस्टन्स, तर ग्रेटर डिस्टन्स आहे डिस्टन्स बिटवीन पॉइंट पी अँड
क्यू हे ग्रेटर आहे इज इक्वल टू काय झालं 10. याला काय म्हणायचं आहे इक्वेशन 1. कळलंय. आता राहिलेले दोन सेगमेंट्स बघा कोणते आहेत, दोन डिस्टन्सेस कोणते आहेत तर डिस्टन्स पी आर आणि दुसरं आहे डिस्टन्स क्यू आर. या दोघांची आता राहिलेले जे दोन डिस्टन्स आहेत त्यांची काय करायची आपल्याला ऍडिशन करायची. डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू आता व्हॅल्यूज घाला इकडं काय आहे 7 प्लस 3 आणि हे किती येणार आहे तुम्हाला देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉइंट पी आर प्लस डिस्टन्स बिटवीन पॉइंट क्यू आर इज इक्वल टू 7 प्लस 3 किती येणार आहे 10. हे तुमचं इक्वेशन 2 काय आहे हे इक्वेशन 2. लक्षात आलंय. आता इक्वेशन 1 and 2 वरून तुम्हाला काय लिहिता येतं तर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय लिहायला येणार आहे ग्रेटर डिस्टन्स हे काय आहे डिस्टन्स बिटवीन पॉइंट पी क्यू इज इक्वल टू आता इक्वेशन 1 and 2 च्या उजव्या बाजू समान आहेत म्हणून डाव्या बाजू आपल्याला समान लिहिता येतात. डिस्टन्स पी क्यू इक्वल टू डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर प्लस डिस्टन्स क्यू आर. कळलंय. मग आता हे स्टेटमेंट जे आहे या स्टेटमेंट वरून आपल्याला लक्षात येणार आहे की कोणता पॉइंट इतर दोन पॉइंट्स मध्ये लाय होतो. त्याच्यासाठी आपण उजवी बाजू बघायची. उजव्या बाजूमध्ये दोन डिस्टन्स आहेत त्या दोन डिस्टन्स मध्ये कोणता पॉइंट कॉमन आहे तर आर पॉइंट काय आहे त्यांच्यामध्ये कॉमन. विच पॉइंट इज कॉमन इन बोथ आर पॉइंट इज कॉमन. मग देअरफॉर काय लिहिणार तुम्ही आता हे इक्वेशन फुलफिल ही कंडिशन फुलफिल झाली त्याच्यावरून तुम्हाला काय लिहिता येणार आहे पहिल्यांदा तर गिव्हन पॉइंट्स पी क्यू आर आर कोलिनियर दे आर कोलिनियर. पहिल्यांदा काय लिहिता येणार आहे दीज 3 पॉइंट्स आर कोलिनियर म्हणजेच ते तिन्ही पॉइंट्स एका लाईन वरती लाय होणार आहेत. आणि अजूनही कोणता पॉइंट त्यांच्यातला मधला आपल्याला बिटवीननेस लिहायचा आहे आता म्हणजे विच पॉइंट लाईज बिटवीन अदर 2 पॉइंट्स तर अँड पॉइंट आर लाईज बिटवीन कोणते दोन आहेत अदर 2 पॉइंट्स बिटवीन पॉइंट्स पी अँड क्यू. लक्षात आलंय. आता हाच बिटवीननेस आपण सिम्बॉल मध्ये पण लिहू शकतो आणि तो कसा आहे पी डॅश आर डॅश क्यू. याचा अर्थ काय आर पॉइंट लाईज बिटवीन पी अँड क्यू. दिस इज युअर फर्स्ट सम. हे तुमचं काय असणार आहे फर्स्ट सम असणार आहे. आता याच्यातलं आपल्याला सेकंड सम बघायचं आहे. आता त्या सेकंड सम मध्ये तुम्ही बघा काय दिलेलं आहे सेकंड सम मध्ये तर तुम्हाला डिस्टन्सेस दिलेले आहेत. कोणते कोणते आहेत तर डिस्टन्स आर एस हाऊ मच इट इज 8. डिस्टन्स एस आहेत बघा हे 3 पॉइंट्स आर एस एस टी आणि आर टी याच्यावरून 3 पॉइंट्स कोणते आहेत आर एस टी. कोणते पॉइंट्स आहेत आर एस टी. आता त्यांचे डिस्टन्स लिहून घ्यायचे. एकदा मेथड कळली की आपले गणित आपल्याला करायला आलं पाहिजे. डिस्टन्स आर एस डिस्टन्स बिटवीन पॉइंट आर एस किती दिलेलं आहे 8. डिस्टन्स बिटवीन पॉइंट एस टी किती दिलेलं आहे 6. डिस्टन्स बिटवीन पॉइंट आर अँड टी किती दिलेलं आहे 4. आता काय बघायचंय पहिल्यांदा ग्रेटर डिस्टन्स कोणत्या 2 पॉइंट्स मध्ये आहे. मग इन विच 2 पॉइंट्स देर इज ग्रेटर डिस्टन्स. मग इन विच 2 पॉइंट्स तर डिस्टन्स बिटवीन आर अँड एस इज ग्रेटर. मग त्याला काय म्हणायचं हिअर ग्रेटर डिस्टन्स काय आहे डिस्टन्स बिटवीन पॉइंट आर अँड एस आणि ते किती आहे 8. याला इक्वेशन 1. इक्वेशन 2 काय असणार आहे इतर दोन जे लहान डिस्टन्सेस आहेत त्यांची ऍडिशन म्हणून डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी इज इक्वल टू काय येणार आहे 6 प्लस 4 आणि 6 प्लस 4 किती आहे 10.
डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी किती येणार आहे 10. आता इक्वेशन ह्याला इक्वेशन 2 म्हणायचं. आता बघा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 याच्यामध्ये सेम आहेत का आर एच एस त्याच्या आर एच एस सेम नाहीत. मग इथं काय लिहायचं हिअर काय लिहायचंय तुम्हाला आता स्टेटमेंट डिस्टन्स आर एस इज नॉट इक्वल टू हा सिम्बॉल लक्षात घ्या इक्वल टू साइन घालायची नाही. आर इज नॉट इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉइंट एस टी प्लस डिस्टन्स बिटवीन पॉइंट आर अँड टी. हे स्टेटमेंट लिहायचं आणि हे स्टेटमेंट लिहिल्यावरती आता हे डिस्टन्स काय हे जर इक्वल नाही आलं ग्रेटर डिस्टन्स हे इतर दोन स्मॉलर डिस्टन्सच्या ऍडिशन एवढं नाही आलं तर काय म्हणता येणार आहे गिव्हन पॉइंट्स. आता कोणते पॉइंट्स आहेत गिव्हन पॉइंट्स कोणते आहेत आर एस टी आर नॉन कोलिनियर किंवा आर नॉट कोलिनियर ते कोलिनियर नाहीत आर नॉट कोलिनियर. आता कोलिनियर नसतील तर त्यांच्यामध्ये बिटवीननेस येणार आहे का म्हणजे ते पॉइंट्स कसे असतील बघा इथं आर असेल इथं एस असेल आणि आता ग्रेटर डिस्टन्स हा जर आर इथं एस लक्षात आलंय असे पॉइंट्स असणार आहेत ते कोलिनियर असणार नाहीत. दिस 3 पॉइंट्स आर नॉट कोलिनियर आर एस टी. कळलंय का हे. तर ज्या वेळेला ग्रेटर डिस्टन्स हे इतर दोन स्मॉलर डिस्टन्सच्या ऍडिशन एवढं येत नाही त्यावेळेस 3 पॉइंट्स काय असतात नॉट कोलिनियर म्हणजेच ते तिन्ही पॉइंट्स एका लाईन वरती लाय होत नाहीत. लक्षात आलंय असं हे सेकंड सम. आता त्याच्यानंतर आपल्याला थर्ड सम बघायचंय त्याच्यातलं आणि थर्ड सम कोणता आहे डिस्टन्स ए बी तुम्हाला दिलेलं आहे 16 डिस्टन्स ए सी दिलेलं आहे 9 डिस्टन्स बी सी दिलेलं आहे 7. आता या 3 डिस्टन्स वरून कोणते 3 पॉइंट्स आहेत हे लक्षात घ्यायचं. ए पॉइंट आहे बी पॉइंट आहे सी पॉइंट आहे. देर आर 3 पॉइंट्स कोणते आहेत ते 3 पॉइंट्स ए बी अँड सी. आता ह्याच्यातलं ग्रेटर डिस्टन्स कोणतं आहे ए बी आणि हे दोन काय आहेत स्मॉलर डिस्टन्स. मग फक्त लिहायची प्रॅक्टिस व्यवस्थित करायची नीट लिहायचं स्वच्छ लिहायचं जसं मी दाखवते तसं तुम्ही व्हिडिओज परत परत बघून स्वच्छ तुमच्या वहीमध्ये लिहायचं. तुमचं लिखाण जे आहे ते चांगलं असायला पाहिजे. जेव्हा तुम्ही 9वी मध्ये चांगलं लिहायला शिकता तेव्हा तुम्हाला 10वी मध्ये काय होणार आहे पुढे त्याचा फायदा होणार आहे. तुम्हाला 10वी 11वी 12वी साठी त्याचा यूज होणार आहे. म्हणजेच पहिल्यांदा आपल्या मध्ये लिखाणामध्ये नीटनेटकेपणा टापटीपपणा हा असला पाहिजे आणि तो स्वतः आपण आणायचा आहे. तसंही घाणेरडं लिहायचं नाही. आळस करून कुठल्या स्टेप्स गाळायच्या नाहीत. तुम्ही जर स्टेप्स नीट लिहिल्या नाहीत तर एक्झामिनरच्या लगेच लक्षात येतं की ह्यानं कसंही सोडवलेलं आहे आणि मग त्या स्टेप्सचे तुमचे काय होणार आहेत मार्क्स जाणार आहेत. त्याच्यामुळं व्यवस्थित लिहायची सवय पहिल्यापासून ठेवा. आता मला वाटते आपलं पहिला जो डिस्टन्स बिटवीन पॉइंट्स आहे ते झालेला आहे. ते एक्सरसाइज मधला पहिला क्वेश्चन दुसरा क्वेश्चन हा तुमच्या वहीमध्ये तुम्ही पूर्ण सोडवायचा आहे आणि तिसरा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला पूर्ण करायला आला पाहिजे. मी आता 3 सम्स दाखवले मग राहिलेले सम्स सुद्धा तुम्हाला करायला आले पाहिजेत. आता याच्यामध्ये ग्रेटर डिस्टन्स कोणतं आहे तर ग्रेटर डिस्टन्स आहे एस ए बी आणि त्याला काय म्हणायचं आहे इक्वेशन 1. दिस इज युअर इक्वेशन 1. आता स्मॉलर डिस्टन्सेसची काय करायची आहे ऍडिशन. काय करायची आहे स्मॉलर डिस्टन्सेसची ऍडिशन. म्हणून डिस्टन्स सी ए प्लस डिस्टन्स बी सी इज इक्वल टू सी ए डिस्टन्स काय आहे 9 बी सी डिस्टन्स काय आहे 7. मग त्यांची ऍडिशन किती येणार आहे 16. बघा इथं डिस्टन्स सी ए प्लस डिस्टन्स बिटवीन पॉइंट बी अँड सी किती आलं 16 आणि याला इक्वेशन 2. याला काय म्हणायचं आहे इक्वेशन 2. आणि आता तुम्हाला फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 आता इथं काय म्हणता येणार आहे फ्रॉम इक्वेशन्स 1 अँड 2 काय इक्वेशन लिहायला येणार आहे तर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू डिस्टन्स सी ए प्लस डिस्टन्स बी सी हे लिहायला येणार आहे. हे इक्वल आहेत कारण का त्यांच्या उजव्या बाजू समान आहेत म्हणून डाव्या बाजू सुद्धा आपल्याला इक्वेट करायला येणार आहेत. आणि देअरफोर काय म्हणता येणार आहे आता
ज्या वेळेला ग्रेटर डिस्टन्स हे इतर दोन डिस्टन्सेसच्या स्मॉलर डिस्टन्सच्या ऍडिशन मध्ये आलं तर तिन्ही पॉइंट्स काय असणार आहेत, कोलिनियर, म्हणजे तिन्ही पॉइंट्स एका लाईन वरती लाय होणार आहेत. डिस्टन्स पॉइंट्स ए बी अँड सी आर काय म्हणता येणार आहे, कोलिनियर, म्हणजे ते एकाच लाईन वरती लाय होणार आहेत. आता कोणता पॉइंट इन बिटवीन असणार आहे, ग्रेटर डिस्टन्स आहे ए बी, म्हणजे आता मी फक्त इथं तुम्हाला रफ मध्ये दाखवते. डिस्टन्स ग्रेटर काय आहे, ही समजा लाईन आहे आणि डिस्टन्स ए बी किती आहे, ग्रेटर आहे. आणि आता याच्यामध्ये कोणता पॉइंट असणार आहे, सी. बघा ह्या दोन्ही स्मॉलर डिस्टन्सेस मध्ये कोणता पॉइंट कॉमन आहे, सी पॉइंट इज कॉमन, म्हणजे हा सी हा पॉइंट जो आहे तो काय असणार आहे, सेम मिडल असणार आहे, इन बिटवीन ए अँड बी. लक्षात आलंय. ए बी हे किती आहे, ए सी किती आहे, हे आहे 9, बी सी किती आहे 7. बघा आणखीन मग ए बी हे किती येणार आहे, टोटल पूर्ण ए पासून बी पर्यंत किती डिस्टन्स आहे, 16. लक्षात आलंय. हे अशी तुम्हाला डायग्रॅम हे दिलं जातं आणि डायग्रॅम पण ड्रॉ करा म्हणून असे क्वेश्चन्स पण असतो, त्यावेळेस तुम्हाला हे करायला आलं पाहिजे. आता 3 सम्स मी सॉल्व्ह केलेले आहेत एक्सरसाइज मधले. आता एक्सरसाइज 1 प्रॅक्टिस सेट 1.1 त्याच्यामध्ये मी 3 एक्झाम्पल सॉल्व्ह केले. लक्षात आलंय. आता तुम्हाला 4th एक्झाम्पल 5th आणि 6th सोडवायला आलं पाहिजे. आता इथं आपण ओरली बघूयात. इथं काय डिस्टन्स LM 11, डिस्टन्स MN 12, डिस्टन्स LN किती आहे 8. मग आता ग्रेटर कोणतं आहे याच्यामधलं, तर हे MN ग्रेटर आहे 12. आता इतर दोघांची ऍडिशन जर आपण केली 11 + 8 येतं का 12, तर 11 + 8 12 येत नाही. 11 + 8 किती येतं 19. म्हणजे हे पॉइंट्स काय आहेत, यांच्यामध्ये डिस्टन्स LM इज नॉट इक्वल टू डिस्टन्स LM प्लस डिस्टन्स LN. Therefore, points M, N and L are not collinear. आणि पॉइंट्स कोलिनियर नसतील तर त्यांच्यामध्ये बिटवीननेस एक्झिस्ट होणार नाही. कळलंय. म्हणजे 4th सम मध्ये पॉइंट्स काय आहेत, कोलिनियर नाहीत. आता 5th मध्ये बघूयात. XY डिस्टन्स बिटवीन XY किती दिलेलं आहे 15. डिस्टन्स बिटवीन Y अँड Z किती दिलेलं आहे 7. आणि डिस्टन्स बिटवीन XZ किती दिलेलं आहे 8. आता ग्रेटर डिस्टन्स कोणता आहे XY किती आहे 15. आता इतर दोन डिस्टन्सेसची जर स्मॉलर डिस्टन्सेसची ऍडिशन केली म्हणजेच डिस्टन्स YZ प्लस डिस्टन्स XZ इज इक्वल टू काय येणार आहे 7 + 8. आणि 7 + 8 किती येणार आहे 15. मग आता इथं ग्रेटर डिस्टन्स म्हणजेच डिस्टन्स XY इज इक्वल टू डिस्टन्स YZ प्लस डिस्टन्स XZ येणार आहे. म्हणून पॉइंट्स XYZ काय असणार आहेत कोलिनियर. आणि कोणता पॉइंट इन बिटवीन असणार आहे, तर त्याच्यासाठी स्मॉलर सेगमेंट्स बघायचे. आणि स्मॉलर सेगमेंट्स मध्ये कॉमन पॉइंट कोणता आहे, तर कॉमन पॉइंट आहे Z. म्हणजे Z हा X आणि Y मध्ये लाय होणार आहे. कळलंय हे सम. आता पुढचं बघूयात. इथं तुम्हाला DE डिस्टन्स दिलेलं आहे 5. डिस्टन्स बिटवीन पॉइंट E अँड F दिलेलं आहे 8. डिस्टन्स बिटवीन पॉइंट D अँड F दिलेलं आहे 6. आता याच्यातलं ग्रेटर डिस्टन्स कोणतं आहे, तर डिस्टन्स EF किती आहे 8. आता स्मॉलर डिस्टन्सेसची ऍडिशन केली तर ती 8 येते का, 6 + 5 11 येते, ती 8 येत नाही. मग इथं तुम्हाला काय म्हणता येणार आहे, गिव्हन पॉइंट्स आर नॉट कोलिनियर. गिव्हन पॉइंट्स आर नॉट कोलिनियर. लक्षात आलेलं आहे. आता तुमचा आजचा अभ्यास काय आहे बघा. जो तुम्हाला सकाळी किंवा याच्या आधीच्या तासाला तुम्हाला काही मी सम्स घेतले त्याच्यातले काय झालेलं आहे, काही प्रॉब्लेम झाल्यामुळे त्याचं रेकॉर्डिंग झालं नव्हतं. मग आता फर्स्ट सम सॉल्व्ह करायचं आणि ते कसं सॉल्व्ह करायचंय ते करण्यासाठी तुम्हाला मी काय दाखवलेलं आहे ना सम, पहिल्यांदा सॉल्व्ह करून डिस्टन्स कसं फाइंड करायचं 2 पॉइंट्स मधलं. हे बघा इथं दाखवलेलं आहे 2 पॉइंट्स मधलं डिस्टन्स कसं फाइंड करायचं. याच्यावरून सुद्धा हे पण करता येणार आहे आपल्याला. जर हे लक्षात नाही आलं, इथं पण पहिल्यांदा BE डिस्टन्स फाइंड करायचंय तर काय लिहायचं, कोऑर्डिनेट ऑफ B 2, त्याच्यानंतर कोऑर्डिनेट ऑफ E 5 आणि डिस्टन्स BE
आता 2 आणखीन 5 मध्ये कंपॅरिझन करायचं. 5 इज ग्रेटर दॅन 2 म्हणून तुम्ही त्यांचा डिफरन्स घेणार. 5 मायनस 2 किती येणार आहे 3 आणि हे सम्स तुम्ही सॉल्व्ह करा. एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं फर्स्ट सम, सेकंड सम आणि थर्ड सम पूर्ण कंप्लीट करा. लक्षात आले? हा तुमचा काय आहे आजचा होमवर्क. एक कुठला आहे क्वेश्चन 1, क्वेश्चन 2 अँड क्वेश्चन 3 हे तुम्हाला काय करायचे आहेत सॉल्व्ह करायचे आहेत. सो तुम्ही